नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चायनीजसारखे नूडल्स. कणकीपासून सुटसुटीत व न तुटणारे चविष्ट हेल्दी नूडल्स. तर रेसिपी स्टार्ट करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथं पीठ भिजवायला घेऊया. मी इथं गव्हाच्या 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आता त्यात मी मीठ टाकते थोडं आणि पीठ भिजवून घेऊया. कणिक आपल्याला जास्त सैल पण भिजवायची नाही आणि जास्त घट्ट पण भिजवायची नाही, मध्यम भिजवायची. तर बघा असं मध्यम पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता मी ह्याला तेलाचा हात लावून घेते. एकसारखं करते तेलाचा हात लावून. असं एकदम छान पीठ मळून घ्यायचं. तर मी इथं कढईत पाणी गरम करायला ठेवलंय. त्यात आपण थोडं तेल घालूया. थोडं तेल घालून घेते. असं थोडं मीठ घालूया चमचाभर. आता हे पाणी थोडं कडक होऊन देऊया. आता सोऱ्यात कणिक भरूया आणि आपण याच्यात नूडल्स सोडूया. आता बघा पाण्याला उकळी फुटायला लागलेली. आता आपण याच्यात नूडल्स सोडूया. आपण गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. जास्त मंद नाही आणि जास्त फुल पण नाही, म्हणजे नूडल्स व्यवस्थित शिजून निघतात. आता हे मध्यम आचेवर ठेवून आपण 15 मिनिटं शिजवून घेऊया. बघा सगळे नूडल्स कसे एकसारखे आले. ते एक सुद्धा नूडल्स तुटलेला नाहीये. म्हणून आपण बनवताना आहे ना, जास्त स्लो पण नाही जास्त फास्ट पण नाही गॅस करायचा. मध्यम ह्याच्यावर ठेवायचं, म्हणजे नूडल्स तुटत नाहीत, व्यवस्थित शिजले जातात. हा जो सफेद लेअर आलेला आहे ना, तो आपण आता काढून घेऊया. आता आपले नूडल्स छान शिजलेले आहेत. नूडल्स शिजलेले तर आपण आता हे गाळून घेऊया. गाळ्या लगेच ह्याच्यावर थंड पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे कसं थंड पाणी ओतलं की ते एकमेकांना चिटकत नाहीत. तर चला आता आपण नूडल्स बनवायला घेऊया. इथं मी कढईत 2 पळ्यात तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात मी पहिल्यांदा लसणाची पेस्ट घालते. त्यात आपण कांदा घालून घेऊया. गॅसची फ्लेम आपण मंद आचेवर नाही ठेवायची, मध्यम ठेवायची. कारण मंद ठेवली तर कांदा लवकर परतला जाणार नाही. त्याच्यामुळं मध्यमच ठेवायची, कमी नाही ठेवायची जास्त. आता याच्यात आपण टोमॅटो घालूया 1 वाटी. सगळं चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण याच्यात थोडी हळद घालूया, अर्धा चमचा, आणि थोडं मीठ घालून घेऊया. असं व्यवस्थित छान परतून घेऊया. आणि याच्यातच आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे खूप छान चव येते. आता याच्यात आपण 1 वाटी छोटी सिमला मिरची घातली आणि लगेचच त्याच्यावर गाजर घालून घ्यायचं. आपल्याला पाहिजे त्या भाज्या घालायच्या आपल्या आवडीच्या. कुणी कुणी वाटाणा पण घालतं, आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या. भाज्या अशा घालून व्यवस्थित छान परतून घ्यायचं, म्हणजे सगळ्या भाज्यांचा स्वाद पसरतो. आता याच्यात मी 1 पुडी मॅगी मसाला घालते. आता आपण याच्यात 1 चमचा रेड चिली सॉस घालूया. 1 चमचा आपण शेजवान चटणी घालून घेऊया. चमचा आपण सोया सॉस घालून घेऊया याच्यात.
आता हे सगळं व्यवस्थित एकसारखं छान मिक्स करून घेऊया आपण. सगळ्या भाज्यांचा इथे छान सुगंध यायला लागला. आता ह्याच्यात आपण हे नूडल्स घालून घेऊया. आता नूडल्स आपल्याला ना असे काटा चमच्याने हलवून घ्यायच्यात. आपण जर उलटण्याने ते हलवत बसलं ना सगळे नूडल्स तुटले जातात. सगळे नूडल्स असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. नूडल्स बघा आपले किती छान झालेत, अजिबात चिकटले नाहीत, काय नाही. नूडल्स असे सगळे छान झालेले आहेत, चिकटले पण नाहीयेत आणि तुटले पण नाहीयेत, तसे व्यवस्थित झाले सगळे. आता हे नूडल्स झालेले तर आपण ह्याच्यात आता कोथिंबीर घालून घेऊया. आता शेवटी आपण ह्याच्यात कोबी घालून घेऊया. कोबी शेवट का घालायचा, कारण कोबी लगेचच शिजून जातो, त्याच्यामुळे कोबी नंतरच घालायचा. आणि नूडल्स सगळे असे एकसारखे करून घ्यायचे. आता कोथिंबीर आणि कोबी घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं असं मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे. सगळे नूडल्स एकदम मस्त झालेले आहेत, काही तुटले नाहीत, काही नाहीत, सगळे चिकटलेले नाहीत, काही नाहीत, सगळे सुट्टे झालेले आहेत. आणि सगळ्या भाज्यांचा इथे सुगंध खूप छान येतोय. तर 5 मिनिटात आता सगळं व्यवस्थित परतून झालेले हलवून, तर आता आपले नूडल्स झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया.